ही कसली विचित्र जागा आहे. ओय हेल्प! अरे कोणीतरी मला हेल्प करा. मला वाचवा. ओय वाचवा. करू नका तुम्ही नॉईस. वाचवा मला बॉयज. मला तर वाटायचं फक्त आम्ही पक्षीच उडू शकतो. इथं तर अख्खा माणूस उडतोय. तो माणूस बहुतेक त्या पक्षामध्ये अडकलाय. रशीचा फास बनवून त्या पक्षावर टाका. हा पक्षी नाहीये. थँक्स गुरु, तुम्ही लोकांनी मला वाचवलं. माझं नाव जॅक्सन. ओ म्हणजे ते जॅक असतील ना. प्लीज चेंज करा डर्टी चादर. ते आहेत पन्नालाल, माझे फादर. द्या टाळी. जर तुम्ही जॅक्सन आहात तर तुमच्या वडिलांचं नाव जॅक असायला हवं ना. ओय गुरु, जॅक्सनच माझं नाव आहे. जॅक्सनजी तुमचं मराठी तर खूपच चांगलं आहे हो. मी भारतीय आहे. जय किशन खन्ना. लंडनला येऊन नाव जॅक्सन बदललं. द्या टाळी. पण ही कोणती जागा आहे आणि तुम्ही कोण आहात? मी आहे प्रोफेसर, सायंटिस्ट, मॅथमॅटिशियन आणि इन्व्हेंटर. इन्व्हेंटर? तुम्ही काय इन्व्हेंट केलंय हो? याला विचारायचंय की तुम्ही उडत कसे होता. आता ही काय नवीन गोष्ट आहे? जसं पाण्यामध्ये चालणारं जहाज असतं तसंच मला हवेमध्ये उडणारं जहाज बनवायचं आहे. हवेत उडणारं उडणारं जहाज? जहाज. उडणार जहाज? येस, एक फ्लाइंग शिप. पण मला सांगा तुम्ही कोण? आम्ही हिरा चोरी चोरी नाही, नोकरी नोकरी. नोकरीच्या शोधात आम्ही सगळे इथे आलोय. होय, हा दमदार कुक आहे. मी फुकट बटलर, जॉनी गार्डनर आणि हा पोनी. मी बॉडीगार्ड. अरे वा, याला म्हणतात योगायोग. मला सुद्धा या सर्वांची गरज होती. द्या टाळी. अरे वा, याला म्हणतात नशीब. मग आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि त्या बदल्यात तुम्ही आमची राहण्याची आणि खाण्याची सोय करा. सगळ्यांनी नीट वागा. समजा राहायला मिळाली जागा. हो. ती खोली बघताय ना, तिथे जाऊन झोपा. सकाळपासून कामाला सुरुवात करा. ओके? बॉडीगार्ड पोनी, उद्या सकाळी आपण युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजीला जाऊया. ओके? तिथे मला नेहमी बॉडीगार्डची गरज भासते. ओके सर. इंडिया मधून तो हिरा आम्ही चोरी केला आणि तोच हिरा आमच्या बँकेतून कोणीतरी चोरी केला. बीपी हाय आहे.
इथे काय करतोयस? बँक ऑफ लंडन मध्ये ही चोरी झाली आहे आणि आपल्याला शोधून काढायचंय की चोर कोण आहे. चोरांनी फक्त इंडियातून आणलेला हिरा चोरलाय, त्यामुळे चोर इंडियन्सच असतील. तुम्ही त्यांना नाही पकडू शकणार. आह, का हो? ते 4 तासापूर्वीच पॅरिसला जाणाऱ्या शिप मध्ये बसले असतील. तिथून ते ट्रेन पकडून टर्कीवरून 1 महिन्यामध्ये भारतात पोहोचतील. अहो, हे सगळं तुला कसं माहित? नाही माहित नाहीये, पण माझं कॅल्क्युलेशन आहे. पण इतक्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस? कारण मी मॅथमेटिशियन आहे आणि माझ्या कॅल्क्युलेशनचा रिझल्ट हेच आहे. मिस्टर मॅथमेटिशियन, तुमचं असं कोणतं अजून कॅल्क्युलेशन आहे जे आम्हाला माहित असायला हवं? माझं कॅल्क्युलेशन आहे की जर कोणी पृथ्वी प्रदक्षिणा केली तर 5 महिन्यामध्ये वर्ल्ड टूर करून तो याच जागी पोहोचायला पाहिजे. शर्ट इज व्हेरी टाइट, माय कॅल्क्युलेशन इज व्हेरी राईट. पण तू हे सिद्ध करू शकतोस? नक्कीच करू शकतो, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण मी एक हवेत उडणारा जहाज बनवतोय. आणि त्यासाठीच ग्रँट घ्यायला आलोय. ठीक आहे, मी ग्रँट देतो. त्यासाठी अट आहे की तू 5 महिन्यात वर्ल्ड टूर करून इथे परत यायचं आणि आम्ही तुला 10 लाख पाऊंड देऊ. पण जर तू नाही येऊ शकलास तर तुला फक्त ही युनिव्हर्सिटी नाही, लंडन सुद्धा सोडावं लागेल कायमसाठी. बोल, अट कबूल आहे? हो, अट कबूल आहे. अरे नाही कबूल आहे, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तो भित्रा आहेस, बीपी हाय आहे. मिस्टर जॅक्सन डरपोक नाहीयेत. एवढ्याशा गोष्टींनी त्यांचं बीपी हाय होत नाही. यांनी ठरवलं तर फक्त 3 महिन्यामध्ये अख्खं जग फिरून दाखवतील. हो, अगदी बरोबर. यांना तुमची अट कबूल आहे. हो, कबूल आहे, कबूल आहे. काय? ठीक आहे, मग ठरलं तर 3 महिन्यामध्ये तू वर्ल्ड टूर करून इथे 12 वाजेपर्यंत पोहोचायचं. आणि जर नाही पोहोचलास तर लंडन सोडशील. बीपी हाय आहे. मी घातली नाहीये टाई, आता मात्र झाला बीपी हाय. चला सर, या वर्ल्ड टूर चॅलेंज साठी उद्या सकाळचं जहाज पकडावं लागेल. लॉर्ड, ही पैज लावायची काय गरज होती? जॅक्सनच्या एक्सपेरिमेंटची बातमी क्वीन पर्यंत पोहोचली आहे प्रोफेसर. माझी खुर्ची धोक्यात आहे. जॅक्सनला लंडन मधून हाकलण्यासाठी हा प्लॅन बनवला आहे. पण जर तो ही पैज जिंकला तर? नाही करू शकणार. पॅरिस मध्ये माझा मित्र मॉन्टी, त्याला तिथून पुढे जाऊच देणार नाही.